सध्या सोशल मीडियावर एका तरुणाचा फोटो फिरतोय. नाव आहे दीपू चंद्र दास. अवघं 25 वर्षाचा हा तरुण. पण 18 डिसेंबर 2025च्या रात्री या मुलासोबत जे घडलं ते ऐकून कोणत्याही माणसाच्या अंगावर काटा येईल. अफवा काय असते आणि ती माणसाचा जीव कशी घेऊ शकते याचं हे सर्वात भयंकर उदाहरण आहे. आज आपण या प्रकरणाची पूर्ण कुंडली मांडणार आहोत. दीपूचा गुन्हा काय होता आणि त्याला वाचवण्याऐवजी पोलिसांनी किंवा फॅक्टरी मॅनेजमेंटने त्याला जमावाच्या हवाली काय केलं, जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. आपण पाहता सावली कट्टा. तर विषय असा आहे की दीपू हा बांगलादेशातील मयनमय सिंग जिल्ह्यातील भालुका येथील पायोनियर निटवेअर्स या नावाच्या गारमेंट फॅक्टरीत काम करायचा. तो एक सामान्य कामगार होता, जो आपल्या कुटुंबाचा एकमेव आधार होता. घरात वृद्ध वडील, आई, पत्नी आणि 1.5 वर्षाचं बाळ असं त्याचं कुटुंब. पण एका संध्याकाळी फॅक्टरीत एक ठिणगी पडली. अफवा पसरली की दीपूने इस्लामबद्दल अपेक्षार्ह टिप्पणी केली आहे. बघता बघता फॅक्टरी बाहेर हजारो लोकांचा जमाव जमा झाला. लोक ओरडत होते, त्याला आमच्या ताब्यात द्या. आता इथे सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. जेव्हा जमाव वाढायला लागला तेव्हा फॅक्टरी मॅनेजमेंटने काय करायला हवं होतं? पोलिसांना बोलवायला हवं होतं. हो, पण त्यांनी तसं केलं नाही. रिपोर्टनुसार फॅक्टरीच्या फ्लोअर मॅनेजरने जमावाला शांत करण्यासाठी दीपूचा खोटा राजीनामा लिहून घेतला. त्याला एका सुरक्षित खोलीत बंद केलं. पण रात्रीच्या सुमारास जमावाने फॅक्टरीचं गेट तोडून आत शिरले. धक्कादायक बाब म्हणजे दीपूला वाचवण्याऐवजी फॅक्टरी वाचवण्यासाठी त्याला जमावाच्या हवाली करण्यात आलं. तिथून त्याला फरफटत महामार्गावर नेण्यात आलं. त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली, झाडाला टांगलं आणि जिवंत जाळण्यात आलं. ही क्रूरता कॅमेऱ्यात कैद झाली आणि जगभर पसरली. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, दीपूने खरंच काही चुकीचं बोललं होतं का? बांगलादेशच्या रॅपिड ऍक्शन बटालियनने आणि स्थानिक पोलिसांनी या या प्रकरणाचा तपास केला. रिझल्ट काय? तर दीपूने कोणत्याही धर्माचा अपमान केल्याचा एकही पुरावा मिळालेला नाही. ना त्याच्या फेसबुकवर काही सापडलं, ना कोणी प्रत्यक्षदर्शी समोर आला ज्याने त्याला काही बोलताना ऐकलं होतं. मग हे सगळं का झालं? तर तपासात असं समोर येते की दीपूच्या प्रमोशनवरून किंवा कामाच्या ठिकाणी असलेल्या वादातून सहकार्यानेच ही अफवा पसरवली असावी. म्हणजे एका साध्या वादासाठी त्या तरुणाला धर्माच्या नावाखाली बळी देण्यात आलं. या घटनेनंतर बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. भारताने याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तस्लिमा नसरीन सारख्या लेखिकांनी याला मध्ययुगीन रानटीपणा म्हटलंय. सध्याच्या अपडेटनुसार या प्रकरणात फॅक्टरी मॅनेजरसह काही लोकांना अटक करण्यात आली आहे. बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनिस यांनी दोषींना सोडणार नाही असं आश्वासन दिलंय. पण प्रश्न उरतोच, दीपूच्या कुटुंबाचं काय? ज्याच्या जीवावर घर चालत होतं तो आता कधी परत येणार नाही. मित्रांनो, दीपू चंद्रदासची ही गोष्ट एका हत्येची गोष्ट नाही, तर ती अफवा आणि द्वेष काय करू शकते याची जाणीव करून देणारी घटना आहे. तुम्हाला काय वाटतं? अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाने काय पावलं उचलावी? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सावली कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका विषयावर. तोपर्यंत पाहत राहा सावली कट्टा. जय हिंद.